धम्माच्या आपल्या समाजासाठी ज्या धम्मासाठी बाबासाहेबांनी जो संघर्ष केलाय त्याग केलाय धम्म मिळवण्यासाठी की हिंदू म्हणून मी जन्माला आलोय परंतु हिंदू म्हणून मी मरणार नाही. त्यांनी हिंदू धर्माचा द्वेष केला ही मानसिकता काढून टाका. कोणत्या जातीचा बाबासाहेबांनी द्वेष केला नाही त्या मानसिकतेचा द्वेष केला की जो माणसाला माणूस म्हणून सवय घेत नाहीये अशा मानसिकतेचा द्वेष बाबासाहेबांनी केला. पायदळी तुडवली ती व्यवस्था जी मनोवादी विचारसरणी आहे सनातन विचारसरणी आहे ती पायदळी तुडवली बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी ठरवलं असतं आपलं आयुष्य आरामात जगायचं सुखसोयीचा समाधानात जगायचं त्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली असती आणि भारतातील नव्हे तर जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव असतं. परंतु माझ्या समाजासाठी त्या वंचित समाजासाठी आज त्यांना हक्काच्या न्यायासाठी कोणत्या जाती धर्म नव्हे तर राज्यघटनेच्या माध्यमातून धम्म शिकवतोय सदाचार मानवता ती मानवता पेरायचं काम भारतीय राज्यघटनेतून केलं आणि धम्म दिला आम्हाला. जयंती होते जयंतीमध्ये आम्ही बाबासाहेब तळमळीने सांगतोय तथागत गौतम बुद्ध आम्ही धम्म आम्ही तळमळीने सांगतोय. परंतु त्यांचे तत्व प्रणाली खरंच आम्ही अगदी बाळगतोय का ह्या मुलांनी काय घ्यायचं. आज आनंदाची गोष्ट वाटलं की माझ्या ह्या लेखी परिधान पाठ घेत होते इतकं मन ऊर भरून येत होता आनंद वाटत होता. ही क्रांती झाली पाहिजे धम्म घराघरामध्ये आज जोपासला गेला पाहिजे आणि घराघरामध्ये अशी मुलं तयार झाली पाहिजे मुलं निर्माण झाली पाहिजे. डीजेच्या पुढे नाचा परंतु नाचण्यातून असं कधीच म्हणू नका की 365 दिवस आम्ही बाबासाहेब वाचतो आणि स्वतःच्या अंतःकरणाला विचारा की बाबासाहेब जर वाचले असेल तर धम्म तुम्हाला समजलाय का. मी सांगतो मी धम्म प्रसारक मी शिवैक्यता भीमैक्यता बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं पालन माझ्याकडून होत नाही म्हणून छाती ठोकून कुणीच सांगू नका की मी धम्माचं पालन करतो. आणेतून निघत असताना व्याख्यानाला येत असताना कॉल आला साकोरी फाट्यावर तो बेल्ल्यात आलं म्हणून सांगितलं आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलाय त्याच्यामध्ये जे पंचशील आहे त्याच्यात काय सांगितलंय खोटं बोलू नका. आळे फाट्याला असेल तर आपण बेल्ल्यात आलोय सांगतोय. कोणाची मैत झाली तर लवकर येण्यासाठी आपण घाटात असेल तर आपण घाटाच्या खाली उतरलोय सांगतोय. लोक 2-2 तास वाट पाहतात. खरं धम्म समजलं. आणि व्यसन करू नका हे पंचशिलेमध्ये सांगितलंय आणि दारू पिणं चांगलं नाही हे कोण सांगतंय तो धम्मामध्ये आपल्या बौद्ध धर्मामध्ये असणारा दारू पिणाराच सांगतोय दारू पिणं चांगलं नाही. खरंच आम्हाला धम्म समजला. आपल्या बापाने आपल्याला सर्व काही दिलंय आपल्या बापाने आपल्याला अधिकार दिला हिंदू कोड दिलाय आणि तीच आई माझी तीच बहीण सवासणीचं जेवण घालते आणि परत म्हणते मी 365 दिवस बाबासाहेब वाचते धम्म वाचते. ही नौटंकी करू नका बंद करा. आणि मग नंतर येतं आम्हाला सगळ्यांना धरून चालायला लागतं आम्हाला आमच्या पद्धतीने जगावं लागतं. ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर आम्हाला ते दाखवायला लागतं. म्हणजे देखावे कशाला करता माई हातात आल्यानंतर. सचिन भोसले सांगितलंय मला नाही शक्य होणार. धम्म खूप न समजणाऱ्या पलीकडेचा धम्म आहे आणि तो धम्म म्हणजे माणूस बाबा की तुमच्यातला द्वेष आहे तो द्वेष दूर करायचा असेल तर संयम आणि शांतता प्रेम सदाचार मानवता अरे तुमच्यामध्ये मतभेद दूर करा. जयंती साजरी करायची झाली तर 4 तोंड एका बाजूला आणि धम्म बाबासाहेब आरडून ओरडून सांगायचा. पहिल्यांदा माणसांना एकत्र करा तुमच्यातले मतभेद दूर करा. धम्म सांगतोय द्वेषाने द्वेष वाढतो आणि प्रेमाने तुम्हाला समानता आणि तुमचे अधिकार प्राप्त करता येतात हे धम्म शिकवतो. आपला धम्म कसा झालाय आपण कोणता धम्म अंगी करतो माहितीये. आतमध्ये मैल आणि बाहेर येऊन साबणाने घासतोय आणि सांगतोय
की आम्ही पांढरे शुभ्र कपडे घातले की आम्ही धम्माचे पायीक झालो. माझ्या लेकींनो, उद्याचा भारत हा बौद्धमय भारत बाबासाहेबांना पाहायचा होता, महासत्ता भारत बाबासाहेबांना पाहायचा होता. हे स्वप्न तुमच्यामध्ये आज बाबासाहेबांच्या रूपाने ते सिद्ध होऊ शकतं आणि तुम्ही ते साकार करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्यातला एक क्लास 1 अधिकारी ज्यावेळेस या आणे गावामध्ये घडेल ना, त्यावेळेस धम्माचे तुम्ही पाईक आणि बाबासाहेबांच्या तत्वाचे पाईक घराघरामध्ये आता अधिकारी घडले पाहिजे, घराघरामध्ये उच्च शिक्षित घडले पाहिजे. परंतु आज आम्ही या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये वाहत असताना आम्ही आमच्या मुलांना किती संस्काराचे आज मुहूर्तमेळ होतोय, बाबासाहेबांचे विचार किती त्यांच्या मुलांमध्ये देतोय. आज 16 ते 15 वर्षाची मुलं मुली विवाह करतात आणि बापाला कोर्टामध्ये खेचतात. समजलंय आम्हाला बा? ज्या बापाने आमच्या धम्मासाठी, आमच्या समाजासाठी आम्हाला धम्म देऊन माणूस बनवला, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. सेंट माती झेलून सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलं आणि आज तीच माझी बहीण आई रमाईने आपला पदर फाडून राजरत्नाला दिला कपड म्हणून, आणि त्या कपड्यातून आपला जन्म झाला आहे. आणि आज तीच माझी लेक एका प्रेम नावाच्या गोष्टीमुळे बापाच्या डोळ्यात पाणी आणते आणि आम्हाला धम्म समजलाय, आम्हाला भाव समजलाय, आम्हाला आई रमाई समजली. 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या मनाने विवाह करते आणि त्या बापाने कबर कष्ट करून तिला लहानाची मोठी केली, त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभे करून, त्याच बापाला पोलीस स्टेशनला उभं करून ती पोरगी म्हणते या पापापासून माझ्या जीवाला धोका आहे. आणि मग खरंच वाटते की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आम्ही लेखी आहोत का, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी आहोत का, की आम्हाला खरंच महापुरुष समजलेत का. सोशल मीडिया तुमचं आयुष्य घडवू शकता आणि सोशल मीडिया तुमचं आयुष्य बर्बादही करू शकता. तुम्हाला सांगतो, घरामध्ये असणाऱ्या देवाला पूजा. ते देव म्हणजे तुमच्यावर जगाच्या सर्वात जास्त प्रेम करणारे तुमचे आई वडील. आणि हे आई वडिलांचं कर्तव्य आहे की आई वडिलांनी आता मुलांच्या हातामध्ये महापुरुषांच्या विचारांची क्रांती स्वराज्य संविधान कोणत्या जाती धर्मांकडे न पाहता, देशाने न पाहता सर्व महापुरुषांचे विचार या मुलांमध्ये याच वयामध्ये पेरणं गरजेचं आहे. नाही तर तथागत गौतम बुद्धांची शपथ घेऊन सांगतोय, तुम्हाला वृद्धाश्रमाची दारं पाहण्यासाठी कुणीच रोखू शकत नाहीये. ह्याच वयात मुलांना महापुरुष द्या. ही पिढी भरकटत चाललेली आहे. संध्याकाळच्या वेळेस पहा, मिरवणुकीला गर्दी असेल, तरुणांची गर्दी असेल, ज्या आईचं बापाचं कर्तव्य आहे तथागतांच्या धम्माच्या समोर बसवण्याचं, त्याच्या कानाला धरून ए बाबा धम्म समजून घे, ए बाबा तुझा बाप समजून घे. ज्या बापाने स्वतःच्या लाडक्या राजरत्नाला मुलाला माती दिली तुझ्या सुखासाठी आणि आज तू नाचण्यासाठी संध्याकाळी येतोस, परंतु परिधान पाठ आणि पूजा पाठाला तिथे येऊन बस आणि गुडघे टेकून तथागतांना वंदन कर, नमन कर. हे आई बापांनी सांगितलं पाहिजे. आणि हा धम्म आहे. जर पुढली पिढी जर भरकटत गेली तर तुमचा काळ हा पुन्हा पूर्वीच्या दिवसावर येण्यासाठी खूप दूर नाही आहे. आजही या देशामध्ये सनातनी आणि मनोवादी विचार थैमान घालताय. तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी पावलावर प्रयत्न केला जातात आणि आपल्या मुलांची मानसिकतेचं खच्चीकरण कसं होईल म्हणून त्यांना विविध क्षेत्रामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांना विविध रंगाचे झेंडे हातामध्ये घेऊन जातीचे देश निर्माण केले जातात आणि आपल्याच बहुजनांना एकमेकांच्या विरुद्ध लढवलं जात आहे. आपल्या ताया बहिणींचं कपाळ पुसलं, कपाळाचं कुंकू पुसलं जात आहे. आपल्या बहिणीचा अधिकार रक्षाबंधनाचा हिणवला जातोय. अरे माणूस व्हा. बाबासाहेबांनी मानवतेचा संदेश संविधानातून दिला. कोणा एका जाती धर्मासाठी नव्हे.
जो जो इतिहास छत्रपती शिवरायाने स्वराज्यामध्ये घडवला, ते स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी लोकशाहीची निर्मिती केली की माणूस म्हणून माणसाच्या हक्काचं राज्य असावं. ते राज्य स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्यातून लोकशाहीची निर्मिती झाली की लोकशाही म्हणजे भारतीय संविधान. गुन्हाचा तडाखा होत चाललेला. माझ्या आयानो आणि माझ्या बहिणीनं, मी सचिन भोते, मंगरूळ पाडगाव या ठिकाणी येतो. मी पोट तिरकीने बोलतोय. मला काहीतरी मिळावं, मोठेपणा मिळावं अजिबात नाही. धम्म फक्त नाचण्याची गोष्ट नाहीये. धम्म यात्रा नाहीये, जत्रा नाहीये. धम्म एक क्रांती आहे. धम्म एक विचार आहे. धम्म एक समानता आहे, समता आहे, मानवता आहे. तुमच्यामध्ये वाद असेल, बहीण भावनांचे वाद असेल तर भावाला कोर्टाच्या दारात ठेवू नका. हे धम्म सांगतोय. माणसाशी माणसासारखं वागा, ही धम्माची शिक्षा आहे. तुमच्यातले मतभेद दूर ठेवून माणूस म्हणून जगण्याचा मार्ग तुम्ही आणखी बाळगा. आज मंगरूळ पाडगाव या ठिकाणी एका अनाथ आश्रमाची निर्मिती करत असताना शशिकांत भाऊ आहेत, थोरात साहेब आहेत, हे सर्व ह्या कार्यक्रमाच्या, स्वप्नवेदच्या कार्यक्रमाचे सर्व साक्षीदार आहेत. त्यांनी त्या ठिकाणी येऊन भेटी दिलेल्या आहेत. पंकज भाऊ आहेत, अध्यक्ष साहेब आहेत. मला अशीच आवड होती बोलण्याची. सायकलीवर जयंती करायची. भरत भाऊ पण सांगते. जुन्नर तालुक्यातील सर्व, जुन्नर तालुका नव्हे तर पारनेर तालुका एवढंच आहे. बाप 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 शाळेच्या हाफ पॅन्ट घालायच्या. भरत भाऊंना विचारा, संजय भाऊंना विचारा, त्यांच्या लाईटी असायच्या. बाळासाहेब माझ्या बरोबर असायचे, नितीन भद्रिगे वगैरे त्यांची गाडी असायची नितीन शेठची, आणि माझी सायकल पुढे असायची पंकज भाऊ. तेव्हापासून शरद भाऊ या महाराष्ट्रामध्ये जिथे जयंती असेल तिथे जायचं. हाफ पॅन्ट असायची. शाळेच्या कपड्यानं व्याख्यानं दिली, भाषणं दिली. मग ती एक आवड होती. आणि आवड असल्यानंतर मी ठरवलं की नुसती भाषणं देऊन परिवर्तन होणार नाही. नुसती भाषणं देऊन धम्म सांगता येणार नाही. तर धम्म अनुकरण करण्याची गरज आहे. मग काय करायचं? धम्म कोणता जात पाहतोय? धम्म कोणता धर्म पाहतोय? धम्म पाहतोय माणूस. मग अशा माणसाला जगण्याचा अधिकार आहे. त्या माणसाला जगवायचं. हे बाबासाहेबांचे तत्व घेऊन मी आणि माझी पत्नी मंगल सचिन भोजने, ज्या मुलांचा जन्म झाल्यानंतर ज्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये, सांडपाण्यामध्ये टाकलं जातं, कचरा पेटीमध्ये टाकलं जातं, 3-3 तासाचे मांसाचे तुकडे, कोणतं जनावर येईल आणि त्यांचं भक्ष्य करेल हे त्यांना माहित नसतं. अशा लेकरांचे आईबाप बनायचं आणि धम्माच्या शिकवणीने त्यांना बापाची सावली द्यायची, आईची सावली द्यायची. म्हणून स्वप्नवेद आणत आल्याची निर्मिती. म्हणून मी जे बोलतोय ना ते तन्मयातून बोलतोय. तिथे पाहिलं माझ्याकडे एका जाती धर्माची लोक नाही आहेत. त्यांची जात पाहिली जात नाही, धर्म पाहिला जात नाही. कारण की बापाने दिलेले तत्व समोर, डोळ्यासमोर ठेवून, तथागतांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्या लेकरांचे आई बाप आम्ही बनतो. आणि हे आई बाप बनत असताना अशी लेकरं येतात आणि अनुभव येतोय चुलता कोणाचा नाही आहे. भाऊ जिवंत असताना त्याला संचालक बनवण्यासाठी सोसायटीमध्ये, निवडणुकीमध्ये, प्रचारात सगळ्यात पुढं भाऊ. भावाच्या केसाला धक्का लागला तर मी त्याचा जीव देईल म्हणणारा भाव, भावाचा जीव गेल्यानंतर, त्याच्या भावजाईचा जीव गेल्यानंतर त्याची मुलं अनाथ आश्रमामध्ये आणून सोडतोय. हे जिवंत उदाहरण आम्ही अनुभवतोय. म्हणून हे अनुभवातून बोलतोय माझ्या बहिणीनं. आणि प्रेमाचा विषय घेतला नाही की न त्या अनाथ आश्रमाची निर्मिती तुमच्या जीवनाचं साध्य झालं. तुम्ही एवढं जरी व्याख्यानातून घेतलं ना, हे प्रेम क्षण घुमघुम वादळासारखं येत आहे आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून जात आहे. धुक्याप्रमाणे येत आहे, तुम्हाला प्रेमाच्या शब्दामध्ये अडकवताय. शेवाळ्यासारखा आहे, शेवाळ शब्द असतात, शेवाळ्यासारखे प्रेमाचे शब्द असतात आणि त्याच्यावर तुम्ही घसरता आणि आई बापांचे आणि तुमच्या महापुरुषांचे तत्व पायदळी तुडवता आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करू शकता. हे प्रेम नावाचे जे शब्द आहे ते धुक्याप्रमाणे, त्या धुक्याला तुम्ही हरवल्यानंतर तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जात आहे. आणि ह्याच प्रेमातून अनेक अनाथ मुलं स्वप्नवेद अनाथालयामध्ये आहे. त्या प्रेमामुळेच. धम्म समजून घ्यायचा असेल, राजे छत्रपती शिवराय समजून घ्यायचं असेल, आई रमाई समजून घ्यायचं असेल आणि आपला बाप बाबासाहेब आंबेडकर महामानव समजून घ्यायचा असेल
तर ह्या वाईट मार्गाला कधीच जवळ करू नका. हे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करते. बापाच्या आयुष्यातील एकच आनंदाचा क्षण असतोय की त्याच्या मुलीच्या घराला हळद लागेल आणि तिचं कन्यादान होईल. तिच्यासाठी बाप रात्रंदिवस काबड कष्ट करत असतो, आयुष्यभर झगडत असतो. त्या बापाचं आणि आईचं एकच स्वप्न असतं की माझ्या मुलीने खूप मोठं काही बनावं नाही, तर माझ्या मुलीने आम्हाला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्यासाठी मान उंच करून समाजात चालता येईल एवढंच आमचं आयुष्य पदरात आमच्या लेकीने घालावं हे आई बापांचं स्वप्न असतं. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थानं महापुरुष समजतील. हे तुम्ही अनुकरण करा. नका रे बाबांना वाईट मार्गामध्ये जाऊ. असे अनेक लहान लहान चिमुकलेल्या स्वप्नवेद अनाथालयामध्ये तुम्ही या. लहान लहान दीड महिन्याची लेकरं, 3 तासाची लेकरं त्या स्वप्नवेद अनाथालयामध्ये आपलं आयुष्य जगतात. एक शेवटचं उदाहरण सांगता. जोपर्यंत तुम्ही चांगले आहात ना तोपर्यंत हे जग तुमचं आहे. परंतु एकदा तुम्ही अपायच बनाल ना तेव्हा हे जग तुमचं नसतं. या प्रेमातूनच एक कथा सांगतो की प्रेम नावाची गोष्ट कशी आहे याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. एका मुलीने प्रेम विवाह केला, घरच्याने तिला नाकारलं. दूर गावाला ती राहण्यासाठी आली. घरातले कोणीच तिला स्वीकारना. सोन्याचा संसार चालला आणि अशात एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तिचा पती मरण पावला. पती मरण पावल्यानंतर अनेक दिवस लोटले गेले आणि तिला समजलं की आपल्या पतीपासून आपल्या गर्भामध्ये एक बाळ वाढतंय. परंतु ही बया लय बेकार. ही बया सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते. तिचं नाव आहे मोबाईल. तिच्या कॉलेजचं प्रेम तिला भेटलं आणि तिला वाटलं आता नव्याने पुन्हा प्रेम करावं. बघा प्रेम कसं, याला प्रेम म्हणतात. पण खरंच आम्हाला महापुरुष समजले आणि कशाला सांगता आम्ही वाचताय आणि एक दिवस नाचलं तर काय. नाचून देखावा करण्यापेक्षा, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा, हाडाला तुमच्या त्रास देण्यापेक्षा तुमच्या बुद्धीला त्रास द्या. ज्या बुद्धीला तुम्ही त्रास देऊन इतरांना प्रकाशित करा. जे धम्म सांगताय इतरांना प्रकाशित करा. तुमच्या विचारांचा, तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून असा प्रकाश निर्माण करा की संपूर्ण जगाला तुम्ही प्रकाशमय करा. बाईंनी ठरवलं दुसरं लग्न करायचं, परंतु पोटामध्ये वाढत असणाऱ्या बाळाचं करायचं काय. 4-3.5 महिन्याचं बाळ झाल्यानंतर काहीच करता येत नाही. तरी बाईंनी प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, गोळ्या खाल्ल्या, नको त्या आयुर्वेदिक गोष्टी करायचा प्रयत्न केला. परंतु एक गोष्ट आहे ना, ज्याला जन्माला यायचंय त्याला कोणीच रोखू शकत नाही. ज्याचा मृत्यू व्हायचा त्याला कोणीच रोखू शकत नाही. त्याच पद्धतीने त्या बाळाने जन्म घेतला. परंतु ज्या गोळ्या खाल्ल्या, मेडिसिन खाल्ली, त्याचे परिणाम आई त्या मुलाच्या बुद्धीवर झाले आणि त्या मुलाच्या कुठल्या शरीराचं हालचाल होत नव्हती. 2 वर्षाचा असताना त्या स्वप्नवेद अनाथालयामध्ये आला आणि स्वप्नवेद अनाथालयामध्ये आल्यानंतर त्या मुलाची अवस्था अशी होती की त्याच्या शरीरातला कुठलाच पार्ट हलत नव्हता. त्याला बोललेलं कळत नव्हतं. त्याच्या शरीराला मांस नावाची गोष्ट कमी आणि हाडूक नावाची गोष्टच नव्हती. शरीराला पूर्ण मांसच शरीरामध्ये बनलं होतं. कंबर नावाची गोष्टच नव्हती. डॉक्टरांकडे नेलं, बोललेलं कळत नव्हतं, हसलेलं कळत नव्हतं, रडलेलं कळत नव्हतं. डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो. डॉक्टर नागेश इंजिनियर म्हणून आहे, फाट्याला हॉस्पिटल आहे, त्यांना तुम्ही विचारा. त्यांनी डॉक्टर अमेरिकेचे फिजिओथेरपी असते त्या मुलांसाठी, त्या फिजिओथेरपी डॉक्टरांना त्यांनी आमंत्रित केलं आणि त्या सोरजला त्यांच्या समोर उभं केलं. ज्या आईने त्या सोरजला जन्म नाही दिला ती माझी पत्नी मंगलसूत्री बोलते. तिला मी त्या कामामध्ये सुरुवातीला घेत नव्हतं, कारण की बाई बोललं का साडी आली, मेकअप आला, माहेर आलं, त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ह्या कामामध्ये त्याग करावा लागतो. माझं कुठलंही बँक अकाउंट नाही, 1ही रुपयामध्ये. मी फकीर माणूस नाही, ओरिजिनल फकीर माणूस आहे. स्वतःची जमीन भावाच्या नावावर करून फक्त माझी लेकरच माझी श्रीमंती म्हणून अनाथ आश्रमात मध्ये स्वप्नवेदच्या माध्यमातून अनेक निराधार लेकरांचं मायबाप बनण्याचं काम भरत भाऊ आपण करतो.
आणि मग त्या मुलाला ज्या आईने जन्म दिला नाही स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि त्या स्वप्नवेद मध्ये ती माझ्या बरोबर काम करण्यासाठी आली की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले वाचले असतील तर मी सावित्रीबाई फुलेंचे विचार वाचलेले आहेत, मला तुमच्या बरोबर काम करायचं. आतापर्यंत एकदाही माहेरी भावांना भेटण्यासाठी न जाणारी 8 ते 9 वर्षामध्ये त्या निराधारांची माय म्हणजे माझी पत्नी मंगल सचिन होती. साडीची अपेक्षा न करता, म्हणून मी माझा धम्म हा असा मोठेपणाचा सांगूच नका. इतरांना मोठं बनवा, इतरांचं मोठं करू नका. त्यांचं कार्य असेल ते इतरांपर्यंत सांगा. आपल्यामध्ये असं आहे की आपल्या भावकीचा कोणी चमकत असेल तर त्याला कसा चमकवायचा, चमकत असेल तर त्याला कसा चमकवायचा आणि त्याला कसा आडवा करायचा यासाठी प्रयत्न असतात. ही आडवा आडवी नका. आयुष्यभर आपण आडवा आडवीच केली म्हणून आपला गाव कुसाच्या बाहेर यायला लागलं. आता माणसात आलोय आणि उच्च शिक्षित झालोय बाबासाहेबांच्या विचारांमुळे. मग त्या तिने त्याला जन्म दिला नाही, ती म्हणजे मंगल माझी पत्नी. तिला मी बोललो की हा 20 मुलांच्या बरोबरीच आहे. ती बोलली चालेल. आई म्हणून जर तो माझ्या का आलाय तर मी त्याला आई म्हणून जवळ घ्यायला तयार आहे. जिने जन्म दिला तिने सोडून दिलं अनाथ मध्ये आणि जिने जन्म नाही दिला तिने स्वीकारलं. डॉक्टरने सांगितलं अशी मुलं जी आहेत ती किती काळ जगतील हे सुद्धा सांगता येत नाही. यांचं आयुष्य पण कमी असतं, यांच्यावर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया होत नाही. डॉक्टर बोलले चालायचं सोडा, परंतु हे बाळ बसू सुद्धा शकणार नाही. याला बोललेलं कळत नव्हतं, हसलेलं कळत नव्हतं, चिमटा घेतला तर स्पर्श होत नव्हता, असं त्याचं शरीर होतं. ती आई धसधसा रडली जिने जन्म नाही दिला. म्हणजे मी माझ्या स्वराजला वाण्या ब्राह्मणासारखा दिसणारा स्वराज, आपली म्हण आहे वाण्या ब्राह्मणाची लेकरं, वाण्या ब्राह्मणासारखा दिसणारा स्वराजला तिने आई म्हणून त्याच्या पदरामध्ये घेतलं. म्हणजे धम्मामध्ये किती ताकद आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. धम्म फक्त बोलून नव्हे तर कृतीतून असावा. त्याची जात तिने विचारली नाही, त्याचा धर्म तिने विचारला नाही. माझं लेकरू म्हणून, माणूस जन्म म्हणून तिने त्याला आई म्हणून जवळ घेतलं. आई म्हणून त्या लेकराला पदरात घेतलं आणि तिच्या पदराच्या ताकदीने एक काळ त्या बाळाचा